नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. तर इकडं शेवग्याची शेंग केली आहे मस्त अशी बघा, छान शिजली आहे. पण आता चपात्या लाटायच्या त्या इथं, इकडं कणिक वगैरे मळलेली, चपात्या करायच्या त्या इथं. 8:30 पावणे 9 वाजले त्या इथं. इकडे चिवाचं चाललंय कसं खेळायचं. अय काय चाललंय? काही नाही, शाळेचं आवरून बसली आहे बरं का ते, है ना. अभ्यास वगैरे झाला? झाला. इकडे बघ की, इकडे बघ की. गुड मॉर्निंग बोल ना सगळ्यांना. गुड मॉर्निंग. मोठ्याने सकाळी छान दूध केली का? मग मोठ्याने बोल. हा इकडे बघ. हा नका ग. बर, अनुष्का घरी नाही तर तिला कर्मा नाही ना, तर त्यांची तिकडे आंघोळ वगैरे चालली आहे. चला तर बापू ही आहेत का काय बघून येऊ आपण एकदा तिकडून जाऊन. डॉन झोपलेत आपल्या इकडं सावलीला. कणिक भिजती आहे थोडीशी, आताच मळून ठेवली. एक 5-10 मिनटं भिजून द्यायचं म्हणलं तिला. चपात्या लाटायच्या, भांडी धुणं असेल, हाय बरंच का. चिवला शाळेत सोडवाय जावं लागेल आज. आणि 9 वाजल्या की असलं ऊन लागायला चालू होते की विचारूच नका, लय ऊन लागायला चालू होते. चहा पिऊन आले मी, लगी नाही पेत. त्यासारखं तुका म्हणे करते मी. त्यांचं चाललंय बारीक करायचं. त्यांची केस 2 दिवसात वाढली. हो, तुम्हाला नाही सांगणार नाही तर तुम्ही वाढावचा. डोक्याला काढू ग, तेल लावा आणि ती खा. त्यांची चालली गवारीची शेंग करायची. मस्त गवारीची शेंग आज. आणि बाईचं चाललंय चहा प्यायचं आहे ना. बाई थोडं चहा पेत जा, त्यातली तुका म्हणे करत जा, 1-2 वेळा पेत जा. त्या तुका म्हणे करीत जा. तुका म्हणे कोण हे पण नको. काय व्हायचंय ते होईल, लय नाही ताण घ्यायचा जीवाला. आता नाही जीवाचा त्याग करते त्याग. बाय होय, इतकी त्रासली का बाय? होय ग, त्याग चालणार तिला. का ग? मग काय तर, का तर कवा तरी जायचं वाटलं. कोण आलंय आंबळू पिऊन तवा? अगं अजून लय सुनबाई यायची, जावा यायचं, पोरांची लग्न, शिक्षण व्हायची, लय काय काय पार करायचं. नातवंडांनी बघायची, हे का नाही? लई बघायचंच ना, सारं बघायचंय. काय आणि सांगायचं, मग जायचं. डोंगर पार करीत 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 लांब जायचं. त्याला मात्र इतकं जावं लागलं. हो 105 110. मात्र इतकं कुठलं ग बघाय घालतंय. मला नाही घालणार की तुम्हाला. काय नाही सांगता येत, नशीब एखाद्याचं. असं काय असतं ते तर आहेच की. असं देत तर चाललंय. आत्यांचा स्वयंपाक चाललाय. आपलं नशीब आपणच लिखायचं. आपणच घडवायचं आपलं नशीब. तिकडे बाय आता काय धारी झाली असेल. चार झाली, गुराला वजी आणून टाकली. आता धुणं धुवायचंय, आरून पारून घालून काढायचं घर ही. आता गुरांचं आधी आवरावं लागतं, नाहीतर ती गाई एकदा वरडायला लागली म्हणजे पार आखी वस्ती जागी कर. बापू काय घरी नाही दिसत. नाही बापू गेलं असं. बापू दार्या मला घालणारच नाही. पाठच घालते. पाठच लाईट बी नसती. पाठ 7:30 लाईट आली. 7:30 चालले दिवस लवकर यायचे. असं द्या. चला ह्यांचा बी चाललाय स्वयंपाक. झाला झाला. हो, चपात्या लाटा 1 तास जायला आत्या. चपात्याला किती वेळ लागलाय. चला तर ह्यांचं काय चाललंय बघूया. आपला कलरचा राडा आहे अजून इथं. पेंटरला फोन तरी करायचा की कधी येणार आहे काय. इकडे चाललाय मेकअप वगैरे. काय हसलात? चाललं जरा फ्रेश राहावं म्हणलं. तुला काय वाटतं? काय नाही वाटत मला. मोरचा
काम करायचं, जरा ग्रामपंचायतमध्ये जरा मीटिंग जायचं, बसायचं, बोलायचं. मोठं टॅक्सीचं जरा संदर्भात बोलायचं त्यांच्याशी. थोडं अकाउंटला पैसे गुंतले ते काढायचे. काय झालं, घरकुलाचे पैसे गेले दुसऱ्याच अकाउंटला. मग आल्यात पैसे पण त्याचा उपयोगच नाही. गुंतल्यात पैसे, त्याच्यामुळं साधी सुधी रक्कम पण नाही, भरपूर आहे. तेच चाललंय जरा पळापळीचा खेळ आजच्या उंदीचा दिवस. आजच्या दिवस सारखं घोडं लंगडच असतं तुमचं पण, हाय का नाही? हाय जीवनात अशी गोष्ट होतच राहते, आहे का नाही? लय पाय हे आम्ही पैसे यायच्या अगोदर काढलं बरं का. आता पैसे आले नाही नंतर कळालं की ते जी अकाउंट काय झालं हे कोणाला तरी जामीन झालं, खरं सांगते आता. आणि त्यांनी ते काहीतरी पैसे भरले नव्हते, ते अकाउंट होल्ड केले. जामीन असतं त्याचं पण आणि ज्यांनी पैसे काढले त्याचं पण अकाउंट होल्ड केलं आहे ना. मग ते आता गुंतले. मग आता काय करायचं, काय कोणाला प्रोसेस माहीत असते जर सांगा. काय करायचं तेव्हा, ग्रामपंचायतचा अर्ज बँकेत द्यायचा, सरकारचं पैसे तर तुम्हाला अधिकार नाही म्हणायचं. पण सांगा की कोणाला ते जामीन झालं त्याला म्हणा तुझं तू बघ. त्याला व्हिडिओची सही लागते, पत्र लागतं, त्याला लय गोष्टी, तर सगळं आज करून घ्यायचं व्यवस्थित. तसला काय भाग पडलाय आगे ती गुतडा काढतोय, त्याच्यामुळं आज जरा पैशाचं बघावं म्हणलं. पैसे संपलेत खिशात, आता पैसेच नाही तर राहिलं. पैसे संपल्याशिवाय तयारीला लागत नाही पुढच्या. पेंटर पण नाही आला, पेंटरला पैसे द्यायच्यात, त्यामुळे पेंटर पण येईना. तसं पैसे दिले नाही म्हणून आले नाही तुम्ही. 4,000 राहिलेत, देऊन टाकायचं. ते किती एका दिवसाचं काम राहिले, त्याला मीच म्हणलं येऊ नका. तर असू द्या, काय आहे, 1000 वेळा एवढी केस त्याला कांगवा फिरवू ज्या. तुझ्यामुळे कट झाली की माझी केस. कधी मी काय म्हणलं का मी कापली तर हे ठीक आहे. कुठनं सुरुवात करा, कसं कुठं जावं काय कळना. तर आज असू द्या, त्या गोष्टीवर जातो, काय होते कसं होते सगळ्या गोष्टी बघतो. बघा पैशाचं नियोजन करणं गरजेचं आहे आज, आहे का नाही? यस कामं थांबलेत, कामं चालू करायच्यात. काय सांगू आणखी? सांगा की काय तुमच्या मनात आहे तेवढं. तुमच्या काय मनात आहे ते सांगा की. काय ग माझ्या मनात आहे, माझ्या मनात आहे पाडव्याला दोन्ही गाड्या नीट करून आणायच्या. दुसरी गाडीला कलरला खोलली, ती पण गाडी कलर मारून आणू. नव्या गाडीचं खूळ गेलं बाई. आणि माझी गाडी नीट करून आणावं म्हणतोय मी. त्यासाठी पैशाचं बघावं म्हणलं, धावपळ करावं थोडी. नवी गाडी आणायची की ती खुश जातं का ग? नाही जात. नवी गाडी केव्हा पण येईल सांगू शकत नाही आता. बरं असं द्या. जे आता चपात्या लागते गरम गरम, आणि तुमच्या बरोबर ह्या चिमणीला घेऊन जा, म्हणजे मला सोडवाय जावं नाही लागायचं. तसं काय बाय बोल.